नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. डिजिटल नोकरी ऑनलाईन सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर तुम्ही चॅनलवरती प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील. जर आपला हा आजचा व्हिडिओ आहे सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये ज्या महाराष्ट्र शासनाच्या जागा सुटलेल्या आहेत गट क संवर्गामधील, याची आज संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. खूप जणांना क्वेश्चन पडला आहे की 10वी-12वीवरती कुठल्या जागा आहेत, 12वीवरती डिग्रीवरती कुठल्या जागा आहेत, याच्याबद्दल तुम्हाला खूप कन्फ्युजन आहे. तर हे सर्व कन्फ्युजन आपण ह्या व्हिडिओमधून दूर करणार आहोत. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा त्या अर्जामध्ये कोणत्या जागा आहेत त्याची सविस्तर माहिती हेच आपल्याला उपलब्ध होत नाही. तुम्ही फॉर्म कसाही भरू शकता, पण कुठल्या आपल्या माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणते जॉब आहेत हेच आपल्याला जर माहीत नसेल तर आपण अर्ज कसा करणार. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टींचा सविस्तर माहिती दिली जाईल. व्हिडिओ स्किप करू नका. मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल, कारण ह्यामध्ये 56 पोस्ट आहेत. 56 पोस्टच्या वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जागा आहेत. तर हे सर्व बघण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. तर आपण प्रत्येक गोष्ट सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. प्रथमतः आपण याची जी ऑफिशियल जाहिरात आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे आरोग्यभरती डॉट, हे बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला होम दिसते. ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज ओपन होईल. तर ही ॲडव्हर्टाईज बघा काय आहे. सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे. आपल्या आरोग्यमंत्री जे आहेत राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यातच सांगितलं होतं की मोठी भरती होणार आहे. तर ही भरती आहे. तर ही भरती कधीपासून सुरू आहे? अर्ज भरण्याची मुदत फक्त 15 दिवस आहे. त्यामुळे तुम्ही 6-8 तारखेपासून हे फॉर्म चालू झालेले आहेत. 20-8 फक्त वेळ आहे याला डेट वाढणार नाही आहे. त्यामुळे फक्त 15 दिवसात तुम्हाला ह्या सर्व गोष्टी भरायच्या आहेत. पदसंख्या पदसंख्या पण दिलेली आहे त्यांनी, त्याची पण जाहिरात आपण बघूया टोटल. तर आपण प्रथमतः बघू शैक्षणिक अर्हतेसाठी काय. पदाकरता शासनाने घोषित केलेली कोणतीही तत्सम अर्हता आहे. पदाकरता असलेली शैक्षणिक अर्हता परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेत तात्पुरते पात्र असतील. म्हणजे यामध्ये तुम्हाला थोडकी बेसिक माहिती घेऊन तुमचा फॉर्म भरण्यात येणार आहे. जर तुम्ही डिग्री आहे म्हटलं तर आहे, तर त्यासाठी तुम्हाला कुठलेही सर्टिफिकेट द्यायचं नाही. ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस जर तुम्ही ते पाहिजे ते सर्टिफिकेट देऊ नाही शकला तर तुम्हाला त्या परीक्षेमधून बाद केलं जाईल. परंतु परीक्षेच्या निकालाच्या पूर्वी संबंधित परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अपिअर जरी असाल तरी फॉर्म भरू शकता. पण परीक्षेच्या निकालाच्या अगोदर तुम्ही ही ही जी आरोग्य सेवेची परीक्षा होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला तुमची डिग्री किंवा 10वी-12वी काय असेल ते तुम्हाला पास व्हायचं आहे. त्यानंतर कागदपत्र बघा काय लागणार आहेत. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मला भरपूर जणांचे फोन आले की फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे. तर ह्यात भरपूर पोस्ट आहेत. पोस्टनुसार तुमचं जे शिक्षण आहे, त्या पोस्टला कोणतं क्वालिफिकेशन त्यानुसार तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. त्यातली जी कॉमन कागदपत्र आहेत ते बघूया आपण. शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र, गुणपत्रे. म्हणजे तुमचं काहीही झालेलं असेल शिक्षण, BSc, DMLT काही असू दे, प्रत्येक पात्रतेनुसार डिग्री असेल तर त्याचे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाण, जर समजा कुठल्या पोस्टला अनुभव असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र पण तुमच्याकडे पाहिजे. जातीचा दाखला पाहिजे. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला पाहिजे तुमच्याकडे, किंवा SLC बोर्ड सर्टिफिकेट हे पाहिजे तुम्ही. आणि जर कास्टमध्ये असाल VG, DTA, NTA, OBC असं कास्ट असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणे गरजेचं आहे. महाराष्ट्राचं डोमासाईल हे सर्वांसाठी कंपल्सरी तुमच्याकडे पाहिजे. संगणक हाताळणी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे MSc, CCC असा कोर्स झालेला तुमच्याकडे पाहिजे कंपल्सरी. एम्प्लॉयमेंट नोंदणी असेल तर एम्प्लॉयमेंट नोंदणीचं. प्रकल्प, भूकंप, अंशकालीन, क्रीडा, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक नामनिर्देश, हे असलं काय असेल तर तुमच्याकडे त्याचं पण प्रमाणपत्र पाहिजे फॉर्म भरताना. हे जे मी आता तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे फॉर्म भरताना पाहिजे. जर तुम्ही फॉर्म आहे म्हणून टाकलं, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर नवीन काढून घेतलं नॉन क्रिमिनल वगैरे, तर ते तसं नाही चालणार. सध्या तुम्ही फॉर्ममध्ये आहे म्हणून टाकताना तर सध्याचंच तुम्हाला दाखवायचं आहे. समजा ही भरती पुढच्या वर्षी जरी झाली तर ह्या वर्षीच तुम्हाला उत्पन्न दाखला वगैरे दाखवावा लागणार. आता पोलीस भरतीसाठी काही जणांना तसा प्रश्न आलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना सर्व कागदपत्र, जरी समजा फॉर्म भरला आहेस म्हणून, तर ह्या 15 दिवसात तुम्ही हे सर्व कागदपत्रे काढून घ्या. अनाथांना पण ह्यामध्ये सूट दिलेली आहे, तर त्यांचं पण प्रमाणपत्र यामध्ये आहे. EWS दाखला खूप ह्या वर्षी चालू झालेला आहे, तर EWS दाखला पण सर्वांनी काढून घ्यायचा आहे. इतर आवश्यक ती कागदपत्रे अर्ज भरताना वरील सर्व मूळ पत्रांच्या प्रति उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. हे सर्व तुमच्याकडे असणं
कंपल्सरी आहे. यामध्ये आता वयोमर्यादा बघूया, पात्रता आणि किमान वयोमर्यादा. प्रथमतः भारतीय नागरिकत्व किंवा महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं तुमच्याकडे कंपल्सरी आहे. म्हणजे हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त हा फॉर्म आहे. महाराष्ट्रातले जे रहिवासी आहेत ते बाहेरचे कोणी याला अप्लाय करू शकत नाहीत. तर त्यामध्ये सर्व पदांकरता खालीलप्रमाणे वयोमर्यादा असेल. 31 जुलै 2021 रोजी तुमच्याकडे किमान वय तुमचा 18 पाहिजे. म्हणजे 18 पासून पुढेच फक्त हा फॉर्म भरता येतो. 18 वर्ष तुम्ही जर झाले असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्यासाठी अमागास लिमिट किती आहे? कमाल 38 पर्यंत. म्हणजे ओपन जे कॅन्डिडेट आहेत ते 38 वयापर्यंतचे फॉर्म भरू शकतात. मागासवर्गीयासाठी सर्वांसाठी 43 वय दिलेलं आहे. तुम्ही खेळाडू असाल, खेळाडू कुठल्याही जातीतला असू दे, म्हणजे ओपनचा जरी असेल तरी 43 पर्यंत आहे. अंशकालीन कर्मचारी असेल 55%, 55 वय पाहिजे. प्रकल्प भूकंपग्रस्त दिव्यांग असेल तर 45. उमेदवाराचे सध्याचे वय वजा सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे कमाल वयोमर्यादा 38 हे अमागास वर्गीय माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि सेम 43 वर्ष माजी सैनिकांसाठी आहे. दिव्यांगासाठी पण म्हणजे अपंग जे आहेत त्यांच्याकडे 45 वर्ष. फक्त प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 30%. याच्यासाठी बघा 18 ते 40 वय आहे सर्वांसाठी. ओपनपर्यंत 40 आहे. मागासवर्गीय असेल तर 43. मागासवर्गीय मग कुठल्या पण कास्टचा असू दे. अशा पद्धतीने हे उमेदवारांचे वय 31 जुलै 2021 रोजी धरलं जाईल. इथून पुढं धरलं जाईल. 18 वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजे. हे बघा इथे एक कॉलम आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक असणे. उमेदवाराला नियमानुसार मराठी हिंदी भाषेच्या परीक्षा त्याने अगोदरच उत्तीर्ण केलेल्या नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना यथार्थ मंडळाची मराठी भाषा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हे तर आपल्या कंपल्सरी आपल्याला सब्जेक्ट आहेत. मराठी आपला सब्जेक्ट मातृभाषा असल्यामुळे 10वी-12वीला फर्स्ट लँग्वेज मराठी असते, सेकंड लँग्वेज हिंदी आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश असते. तर त्यामुळे आपल्याला याचा काय येणार नाही. काही CBSE बोर्डामध्ये जर असतील तर त्यांना याचा थोडा इफेक्ट होईल. जर आपण मराठी स्टेट बोर्डातून शिकला असेल तर काय अडचण येत नाही तुम्हाला. फर्स्ट लँग्वेज तुमच्या मार्कशीटवरती बघू शकता तुम्ही, फर्स्ट लँग्वेज मराठी असेल. गट क संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदासाठीची परीक्षा संभाव्य गटानुसार शक्यतो 2 सत्रामध्ये घेतली जाईल. तेव्हा एकापेक्षा अनेक पदासाठी व एकाच पदासाठी अनेक ठिकाणी अर्ज केला असल्यास उमेदवारांनी ज्या ठिकाणी व ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल तेथीलच पदासाठी व संबंधित ठिकाणी गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. इथं या फॉर्ममध्ये कसं आहे, तुम्हाला एकापेक्षा जास्त पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला प्रत्येकाचं चलन सेपरेट भरावं लागेल आणि तुम्ही खूप ठिकाणी फॉर्म भरू शकता. एकाच फॉर्ममध्ये प्रत्येक पोस्टला भरू शकता. जर समजा एकाच पोस्टला तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये टाकणार असाल तर यामध्ये तुम्हाला काय होईल, परीक्षा तर एकाच दिवसाची येणार आहे. तर तुम्हाला एकाच ठिकाणचं पेपर देता येईल आणि त्याच ठिकाणचं तुम्हाला गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रिया करता येईल. आणि ही परीक्षा जी आहे ती 2 सत्रामध्ये घेतली जाणार आहे. म्हणजे 2 सत्र दिवसात 2 सत्रामध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेचं स्वरूप बघा. ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदासाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी भाषा माध्यमामध्ये असतील. समजा तुमचं जर डिग्रीवरून कुठला जर तुम्ही फॉर्म भरला असेल आता त्या पदासाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता, म्हणजे मराठी सब्जेक्ट असेल त्यामध्ये तर तेवढे प्रश्न वगळता बाकी सर्व तुम्हाला प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून मिळालेली असेल. 10वी-12वीसाठी जर अर्ज केला असेल तर ते मराठीमधून मिळेल तुम्हाला. गट क पदाकरता 100 प्रश्न असलेली 200 गुणांची OMR उत्तरपत्रिका पद्धतीने परीक्षा म्हणजे ऑफलाईन परीक्षा होणार आहे. वस्तुनिष्ठ मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये होणार आहे. मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. ऑप्शन सोडवायचे OMR शीटवरती सोडवायचे आहेत. म्हणजे पेननं किंवा पेन्सिलनं तुम्हाला गोल करायचं असताना त्या पद्धतीने पेपर सोडवायचे आहेत. 100 क्वेश्चन असतील आणि एका क्वेश्चनला 2 मार्क म्हणजे 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 असतील. लिपिक वर्गीय पदाकरता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 100 प्रश्नाकरता 200 गुणांची परीक्षा राहील. निमवैद्यकीय तांत्रिक संवर्गातील पदाकरता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 60 प्रश्नाकरता 120 गुणांची व पद संबंधित विषयाधारित 40 प्रश्नाकरता 80 गुण अशी एकूण 200 गुणांची. तर इथं काय लिपिक वर्गासाठी 100चे 100 यामधील राहतील क्वेश्चन मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. आणि निमवैद्यकीय तांत्रिक टेक्निकल ज्या गोष्टी आहेत पद आहेत त्यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयामध्ये 60 क्वेश्चन होतील. आणि जो तुम्ही पद निवडलेला आहे त्या पदासंबंधित 40 क्वेश्चन येतील तुम्हाला. म्हणजे इथं बघा तुम्हाला थोडं
लिपिक जर तुम्ही क्वेश्चन निवडला असेल तर तुम्हाला 100 मार्क तेच येतील. आणि लिपिक सोडून जर कोणती पोस्ट निवडली असेल तुम्ही आरोग्यसेवक वगैरे, तर त्या पदासंबंधित तुम्हाला 40 क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे असे झाले हे पहिले 60, ह्या मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीचे 60 आणि पदाविषयी 40, म्हणजे असे टोटल तुमचे 100 क्वेश्चन झाले. आणि त्यासाठी मार्किंग 120 आणि 80 म्हणजे 200 झाले. वाहन चालक पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील एकूण 60 प्रश्नाकरिता 120 आणि विषयाधारित प्रश्नाकरिता, म्हणजे ड्रायव्हर जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर ड्रायव्हरसाठी सेपरेट 40 क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत आणि हे 60 क्वेश्चन या 4 विषयावरती येतील. म्हणजे एकूण 100 क्वेश्चन झाले तुमचे. पदानुसार तुम्हाला ते 40 क्वेश्चन दिले जातील. गट संवर्धित पदाकरता परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल. हे 100 क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तास वेळ दिला जाईल. कार्यालयामध्ये एका पदासाठीच परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही कार्यालयाकरता अर्ज करावा, ही उमेदवाराची निवड राहील. जर समजा तुम्ही ड्रायव्हरसाठी सगळीकडे जर फॉर्म भरला तर ड्रायव्हरची परीक्षा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात एकच होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना विचार करायचा. जर दुसऱ्या पोस्टसाठीच भरला तर काही अडचण येणार नाही. पण एकाच पोस्टसाठी सगळीकडे जर फॉर्म भरला तर तुम्हाला अडचण येऊ शकते. पुणे यांच्या स्थापनेतील पदाकरता व्यावसायिक चाचणी परीक्षा देखील घेण्यात येईल. निवड पद्धत बघा यामध्ये कशी होणार आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणानुक्रम होईल. म्हणजे तुम्हाला जे 200 मार्काचे जे ॲन्सर आहेत त्यामधील तुम्हाला जेवढे मार्क पडतील त्याच्यानुसार एकूण गुणांचे किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 200 मधले 45% गुण पाडायचे, मगच तुम्हाला निवड सूचीमध्ये पात्र ठरवण्यात येईल. परीक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभाग शासन नियमानुसार 13-8 मधील निकषावर लावला जाईल. जर काही लोकांना समान मार्क जर पडले तर तो 18चा जो GR आहे त्यानुसार त्यांचा निकष लावला जाईल. भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय लागू राहतील. परीक्षा शुल्क बघा आता किती आहे यामध्ये. परीक्षा शुल्क सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाईल. 600 रुपये ओपनसाठी आहे आणि मागासवर्गीय व EWS. 600 रुपये ओपनसाठी झाले, मागासवर्गीय आणि EWSसाठी 400 रुपये फी आहे. आणि जर उमेदवाराने एकापेक्षा अनेक पदाकरिता अर्ज केले असल्यास प्रत्येक पदाकरिता वेगळे परीक्षा शुल्क आकारले जाईल. म्हणजे तुम्ही ड्रायव्हरला पण भरलाय, आरोग्यसेवकला भरलाय, टेक्निशियनला भरलाय, असं जर 3-4 पोस्ट एकाच फॉर्ममध्ये भरल्या असेल तर प्रत्येकाला तुम्हाला कास्टनुसार तुमच्या वेगवेगळी फी द्यायची. तुमची कास्ट जर EWS असेल तर 400 असं तुम्हाला 3 वेळा एकाच फॉर्ममध्ये 3 वेळा म्हणजे 1200 रुपये तुम्हाला पे करावं लागतील. नियुक्त केलेल्या व्यक्तीस खालील सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन. हे खूप महत्त्वाचं आहे. इथून पुढं व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही, इथून हा व्हिडिओ बघा. वस्त्रपाल, हाऊसकीपिंग अँड लिनन कीपर. तर यासाठी काय आहे, तुम्ही हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्ट बाय डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड. यासाठी तुम्हाला 10वी पाहिजे आहे. 10वी फक्त गृहवस्त्रपाल आणि वस्त्रपालसाठी 10वी. हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग, आणि तुम्हाला थोडाफार वस्त्रपालचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. भांडार आणि वस्त्रपाल यासाठी काय आहे, तुमच्याकडे 10वी पाहिजे आहे. हे बघा तुम्ही इथं 10वी पाहिजे आहे आणि हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड ऑफ 30 words per minute. Have previous experience in accounts matters for at least 1 year. Or have obtained a training in accounts matters through an institution recognized by government and circular. म्हणजे तुमच्याकडे भांडार आणि वस्त्रपाल ह्या पोस्टसाठी तुम्हाला 10वी पास पाहिजे, प्लस टायपिंग तुमचं 30 मराठी तर टायपिंग झालं पाहिजे आणि तुम्ही मागचा अनुभव पण तुमच्याकडे पाहिजे अकाउंटचा. हे 3 पाहिजे तुमच्याकडे, मग तुम्ही भांडार आणि वस्त्रपालला फॉर्म भरू शकता. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफ 70%. प्रोसेसर डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और प्रोसेस डिग्री बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड अ डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी. म्हणजे बघा तुमच्याकडे BSCची पॅरामेडिकलची डिग्री असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकलची डिग्री असेल किंवा तुमच्याकडे बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याची जर डिग्री असेल आणि तुमच्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी डिप्लोमा, हा तुम्ही वायसीमधून पण करू शकता. हा कोर्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. डिग्री प्लस डिप्लोमा इन सर्टिफिकेट लॅबोरेटरी असे पाहिजे तुमच्याकडे. डिग्री कुठली, BSc डिग्री.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 30%. प्रोसेस अ डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी और किंवा पोसेस अ डिग्री बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी. त्याला पण सेम क्वालिफिकेशन वरील जे आपण बघितलं होतं ते. सिनियर फील्ड वर्कर्स अँड टेम्पररी लॅबोरेटरी टेक्निशियन्स वर्किंग फॉर नॉट लेस दॅन 180 days अपॉइंटेड बाय द जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ मलेरिया फ्लोरिया पुणे डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर्स. जे 180 दिवसापेक्षा कमी जे टेक्निशियन आहेत ते पण याला अप्लाय करू शकतात. प्रयोगशाळा सहाय्यक बघा असिस्टंट, बॅचलर्स पॅरामेडिकल डिग्री किंवा सायन्स पॅरामेडिकल डिग्री आणि प्रोसेस डिग्री बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स केमिस्ट्री. म्हणजे इथं बघा तुम्ही PCB फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ज्यांचा सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी भरपूर जागा आहे त्यामध्ये. BSc ज्यांनी केलेलं आहे आणि डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी हे तुमच्याकडे कंपल्सरीज आहेत त्यांनी पण पोस्टसाठी. एक्सरे टेक्निशियनसाठी तुम्ही बघा पॅरामेडिकल डिग्री रेडिओलॉजी पाहिजे तुमच्याकडे बॅचलर और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी और बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओलॉजी. म्हणजे तुमच्याकडे हे सर्टिफिकेट जे कोर्स असतात ते कोर्स प्लस तुमच्याकडे डिग्री पाहिजे तरच तुम्ही ह्यांना फॉर्म भरू शकता. आता रक्तपेढी तंत्रज्ञ ब्लड बँक टेक्निशियन यासाठी बघा तुमच्याकडे सेम आहे पॅरामेडिकल टेक्निकल इन ब्लड ट्रान्सफ्यूजन और बॅचलर सायन्स इन पॅरामेडिकल टेक्निशियन ब्लड ट्रान्सफ्यूजन और बॅचलर डिग्री सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन ब्लड ट्रान्सफ्यूजन और ब्लड बँक टेक्नॉलॉजी. म्हणजे हे तुमच्याकडे डिग्री प्लस हे 3 सर्टिफिकेट तिन्हीमधलं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे MLT ज्यांचं झालेलं आहे ते ह्या रक्तपेढी तंत्रज्ञासाठी फॉर्म भरू शकतात. औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरसाठी बघा SSC एक्झामिनेशन अँड पोसेस डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मसी म्हणते त्याला आणि बी फार्मसी किंवा बी फार्मसी ज्यांचं झालेलं आहे ते पण फॉर्म भरू शकतात किंवा एम फार्मसी. 10वी प्लस डी फार्मसी ज्यांनी केले ते फार्मसी ऑफिसरसाठी अप्लाय करू शकतात. ज्यांचं बी फार्मसी ते सुद्धा करू शकतात आणि एम फार्मसी ज्यांनी केले ते सुद्धा करू शकतात. आहार तज्ञसाठी बघा BSc होम सायन्स पाहिजे तुमच्याकडे डिग्री ऑफ युनिव्हर्सिटी. ECG तंत्रज्ञ टेक्निशियनसाठी बघा तसंच डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डियोलॉजी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डियोलॉजी प्रोसेस डिग्री बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डियोलॉजी. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पाहिजे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट इन कार्डियोलॉजी पाहिजे. डेंटल मेडिनिक्ससाठी तुम्हाला काय पाहिजे SSD हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन डेंटल मेकॅनिक्स कोर्स कंडक्ट बाय गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज. म्हणजे तुमच्याकडे हायर सेकंडरी म्हणजे 12वी पाहिजे आणि डेंटल मेकॅनिक कोर्स पाहिजे तुमच्याकडे. डायलिसिस तंत्रज्ञासाठी बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड DMLT फ्रॉम वन ऑफ द मेडिकल कॉलेज फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमच्याकडे BSc प्लस DMLT कोर्स पाहिजे. कुठल्या कोर्ससाठी? डायलिसिस तंत्रज्ञासाठी. आधी परिचारिका शासकीय 50% आर क्वालिफाईड नर्स हॅव्हिंग जनरल नर्सिंग अँड midwifery diploma recognized by the Indian Nursing Council or process basic BSc nursing PPBS and basic BSc from any open university established by Parliament of State legislation. Three will be made from the among candidates who has passed from the private nursing school. BSc नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे ते पण यासाठी अप्लाय करू शकतात. आधी परिचारिका खाजगी 50% याच्यासाठी. दूरध्वनी चालकसाठी बघा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे तुमच्याकडे फक्त 10वी पाहिजे. बघा 10वीसाठी एक पोस्ट तर आता सापडली आपल्याला टेलिफोन ऑपरेटर. ड्रायव्हरसाठी बघा तुम्ही ड्रायव्हरसाठी तुमच्याकडे 10वी पाहिजे आणि तुमच्याकडे नॉट लेस दॅन 3 years 3 वर्षाचा तुमच्याकडे ड्रायव्हिंग मोटर स्कूलचा हे अनुभव पाहिजे. तुम्हाला मराठी हिंदी लँग्वेज बोलता क्लीन रेकॉर्ड अँड वर्किंग नॉलेज ऑफ रिपेअर्स ऑफ मोटर कार्स अँड ॲज केस ऑफ मे बी जीप प्रोसेस टाईप नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. गाडी वगैरे ठीक करण्याचं तुमच्याकडे थोडे नॉलेज पाहिजे. इफेक्टिव्ह ड्रायव्हिंग लायसन टू ड्राईव्ह हेवी व्हेकल हेवी लायसन पाहिजे तुमच्याकडे तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. शिंपी इथं बघा सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड प्रोसेस टेलरिंग अँड सर्टिफिकेट इंस्टिट्यूशन. टेलरिंगचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. जे कोर्स असतात कौशल्य विकासमध्ये ते जर कोर्स असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता. नळ कारागिरीसाठी बघा लिटरेचर असेल तर पण चालेल. लिटरेचर म्हणजे सुशिक्षित पाहिजे आणि प्रोसेस ॲटलिस्ट 2 year एक्सपिरियन्स इन द लाईन सुशिक्षित पाहिजे
आणि त्यांच्याकडे 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे. प्रेफरन्स शिल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स पोसेसिंग अ सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द डिपार्टमेंट टेक्निकल एज्युकेशन बॉम्बे हॅव्हिंग कम्प्लिटेड द प्लंबर्स कोर्स. जर ह्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स कसा दिला जाईल, तर तुम्ही प्लंबरचा कोर्स केला असेल बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून, तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाईल. सुतारासाठी बघा तुम्ही प्रोसेस सर्टिफिकेट कार्पेंट्री फ्रॉम इंडस्ट्रियल गव्हर्नमेंट ITI याच्यामध्ये तुम्हाला सुतारचा जो कोर्स केला असेल तुम्ही, तर तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता. नेत्र चिकित्सा अधिकारी डिग्री इन ऑप्टोमेट्री पाहिजे तुमच्याकडे. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा अधीक्षक यासाठी डिग्री अँड प्रोसेस डिप्लोमा ऑफ मॅच्युरिटी युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन recognized the government as social service administration with medical and psychiatric social work as one of the subject of the specialization. म्हणजे MA इन सोशल वर्क जर कोणी केलं असेल तर ते ह्या फॉर्मसाठी भरू शकतात. मास्टर डिग्री इन सोशल वर्क MSW जर केलं असेल तर ते ह्याच फॉर्मसाठी भरू शकतात. भौतिकशास्त्र तज्ज्ञ हॅव पास्ड हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड डिप्लोमा. पोस्ट भरपूर आहेत तर आपण इथून फास्टमध्ये बघूया. समुपचार तज्ज्ञ म्हणजे डिग्री सायन्स इन पाहिजे तुमच्याकडे. काउन्सिलरसाठी मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजी पाहिजे तुमच्याकडे. केमिकल असिस्टंटसाठी MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर BSc विथ केमिस्ट्री ॲज प्रिन्सिपल सब्जेक्ट. BSc केमिस्ट्री ज्यांचं झालेलं आहे ते ह्या फॉर्मसाठी फॉर्म भरू शकतात. अणुजीव तंत्रज्ञासाठी लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी डिग्री इन MSc विथ मायक्रोलॉजी अँड BSc विथ मायक्रोबायोलॉजी हे पण भरू शकतात. वॉर्डनसाठी तुम्हाला बघायचा BSc ऑनर्स डिग्री पाहिजे ऑर डिग्री इन आर्ट्स और सायन्स ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पाहिजे. लेखपाल ग्रॅज्युएट ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट इन डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स म्हणजे पाहिजे. कनिष्ठ लिपिकसाठी बघा प्रोसेसर डिग्री प्रोसेसर द गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट कम्प्युटर टायपिंग सर्टिफिकेट विथ स्पीड नॉट लेस दॅन 30 इन मराठी और 40 इंग्लिशमध्ये. म्हणजे तुमच्याकडे कनिष्ठ लिपिकसाठी 30 मराठी पाहिजे आणि इंग्लिश 40 पाहिजे, मगच तुम्ही अर्ज भरू शकता. 20 तंत्री परिवहनसाठी हॅव पास्ड SSC अँड कम्प्लिटेड ITI इक्विव्हॅलंट इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड प्रोसेस. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन जर झाला असेल तर तुम्ही ह्याला फॉर्म भरू शकता. आणि तिसरं आहे त्यामध्ये बघू शकता नॉट लेस दॅन 5 year एक्सपिरियन्स इन फुल टाईम वर्कर इन कॉन्करंट ट्रेड इन इंडस्ट्री. कुठल्या तरी इंडस्ट्रीमधला तुम्हाला 5 वर्षाचा इलेक्ट्रिशियनचा अनुभव असेल तर तुम्ही ह्याला जोडू शकता. SSC completed concurrent trade in ITI or equivalent institute recognized by government. कुशल कार्य स्किल आर्टिझन म्हणून तुम्हाला एक कोर्स असतो, तो कोर्स तुम्ही ITI मधून केला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक SSC पाहिजे आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे तुमच्याकडे. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी SSC आणि ITI झालेला पाहिजे तुमच्याकडे. टेक्निशियन हॅव पास्ड सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन अँड डिप्लोमा इधर बायोमेडिकल पाहिजे तुमच्याकडे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. हे अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण बघू शकता. इथं अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे सांगितलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. भरपूर पोस्ट आहेत त्यामुळे मी काय सगळं इथं सांगू शकत नाही. आता उच्च श्रेणी लघु हायर ग्रेड लघु शॉर्ट हँड तुमचं 120 पाहिजे तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता. याच्यासाठी 100 आहे आणि लघु टंक क्लिकसाठी 80 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग वर्ड 40 वर्ड पर मिनिट पाहिजे आणि मराठी 30 पाहिजे. मग तुम्ही याला लघु टंक लेखकला अप्लाय करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 52 पोस्ट आहेत टोटल. या 52 पोस्टसाठी तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या वेबसाईटची लिंक देतो, तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता आणि तुम्ही कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहे ते बघू शकता. तर यामध्ये अशा पद्धतीने दिलेलं आहे. क्वालिफिकेशन पूर्ण बघू शकता तुम्ही इथं. हे क्वालिफिकेशन इथून चालू होत आहे. तर भरपूर 52 पोस्ट आहेत त्या. तर सर्वांच्या मी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगू शकत नाही. तर यामध्ये काही 10वी पण आहेत, काही 12वी आहेत, काही डिग्रीवरून आहेत. तर ह्या तुम्ही टोटल असं चेक करून बघू शकता. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय वेबसाईटची, तिथून तुम्ही हे शैक्षणिक क्वालिफिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता PDF. अशा पद्धतीने इथं फॉर्म आहे. इथं तुम्हाला ॲप्लिकेंट फिलिंग डेमो स्क्रीनशॉट दिलेला आहे. तर इथून तुम्ही क्लिक करून फॉर्म कसा भरायचा ते आपण यामध्ये बघू शकता. प्रथमतः तुम्ही वॅकन्सी रिक्त इथं जर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत ते इथं तुम्हाला दिसतील. पुणेसाठी किती आहेत वॅकन्सी, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस यासाठी तुम्ही जागा बघू शकता. ब्युरो नेम DHS SBHIVS पुणे स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर यासाठी जागा आहे त्यांच्या. एकच पोस्ट आहे दिव्यांग म्हणजे एकच पोस्ट आहे यांच्याकडे स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर, याच्यासाठी इथं जागा दिलेल्या आहेत.
तुम्ही अशा प्रत्येक ह्याच्या लॅबोरेटरी प्रत्येक गोष्टीच्या इथं तुम्ही बघू शकता. आता हेल्थ सर्व्हिसेसमध्ये पुण्याला किती आहेत बघूया आपण. अशा पद्धतीने प्रत्येक याला क्लिक करून तुम्ही तुमचा जे जवळचा जिल्हा आहे तुम्ही त्यामध्ये जिथं भरणार आहात तुम्ही तिथं बघू शकता. हे बघा तुम्ही इथं भरपूर पोस्ट आहेत आता ह्या पुण्यामध्ये. लॅबोरेटरी टेक्निशियन्स आहे, लॅबोरेटरी टेक्निशियन सायंटिफिक ऑफिसर 30% आहे, एक्स-रे टेक्निशियन आहे, ब्लड बँक टेक्निशियन आहे, डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आहे, ECG टेक्निशियन आहे. अशा पद्धतीने भरपूर पोस्ट आहेत. या सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. तर आता आपण फॉर्म कसा भरायचा ते बघूया. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रथमतः वेबसाईटवर इथं आल्यानंतर अप्लाय हिअर फॉर ग्रुप सीसाठी क्लिक करायचं आहे. इथं तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, फादर नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आधार नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तर अशा पद्धतीने सबमिट करायचं. लॉग इन हिअर केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी क्लिक करा. जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर तुमच्या मोबाईलवरती एक लॉग इन ID पासवर्ड येईल सबमिट क्लिक केल्यानंतर. तो लॉग इन ID पासवर्ड इथे तुम्हाला युजर नेम इथं जे आहे ते इथं टाकायचं आणि कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर व्हेरीफाय OTP म्हणून येईल. तुमचा मोबाईलचा ईमेल ID मोबाईल नंबरला OTP येईल. तो OTP टाकून इथं व्हेरीफाय करायचं आहे. रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड भेटेल. जरा पेज खाली वर झालेलं आहे इथं जे 2 नंबरचं हे पेज आहे ना, हे इथं खाली यायला पाहिजे होतं. जर तुम्ही पहिलं फॉर्म भरलं ना, हे सबमिट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथं टाकायचा आहे तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड भेटेल. ते लॉग इन ID पासवर्ड घेऊन तुम्ही लॉग इन करायचं. आता इथं लॉग इन केलं तुम्ही तर बघू शकता इथं सूचना दिलेल्या आहेत स्टार्टिंगला तुम्हाला. लागू असलेल्या खालील प्रमाणपत्र तपशील सुलभ ठेवा. EWS, अपंग, नॉन क्रिमिनल, भूकंप प्रकल्प, ST, अनाथ, MSCIT, खेळ हे तुमच्याकडे सर्व पाहिजे. सर्व सूचना वाचायच्या त्यानंतर तुम्ही प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन केल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. नाव, आईचं नाव, जेंडर, तुमचा आधार कार्ड नंबर, वडिलांचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर काय असेल ते सर्व घेऊन तुम्ही कन्फर्म करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्ही सेकंड स्टेपला चला परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्ही पुढे यायचं आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही येथे सर्व अनिवार्य सबमिट केल्यानंतर क्लिक करा आणि त्यानंतर पंजीकरण कन्फर्मेशनसाठी पुष्टी करण्यासाठी हे पण डिटेल फिल करायचे. तुम्हाला सर्व पद्धतीने तुम्ही वाचून बघायचं आणि नंतर पुढे ढकलायचं. अकॅडमिक डिटेलसाठी शैक्षणिक तपशील तुम्ही इथं फिल करायचं. सर्व माहिती भरायची 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पुढं कंटिन्यू करायचं. त्यानंतर तुमचा अपलोड फोटो करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे आणि प्रोसीड फॉर स्टेप 4साठी जायचं तुम्हाला. स्टेप 4 केल्यानंतर पोस्ट सिलेक्शन आहे. हे खूप महत्त्वाचं पेज आहे पोस्ट सिलेक्शन. तर इथं तुम्ही एक पोस्टला असं क्लिक करू शकता. तुम्हाला तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत ते अशा पोस्ट सगळ्या सिलेक्ट करायच्या आहेत तुम्हाला आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर सबमिट करून आता इथं ब्युरो निवडायचं. जर ज्या तुम्ही पोस्ट निवडलेत त्या कुठल्या जिल्ह्यासाठी तुम्हाला पाहिजे आहेत तर इथं 3 पोस्ट निवडलेत समजा तुम्ही आणि तिथं ब्युरो सिलेक्ट करायची. चूज मल्टिपलमध्ये एक तुम्ही ब्युरो सिलेक्ट करून ड्रॉप डाऊन लिस्ट येते तुम्हाला. ते लिस्टमध्ये क्लिक करून तुम्ही जिल्हा निवडू शकता. आधी तुमच्या कास्टला किती जागा आहेत ते बघा आणि त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर तुम्ही झाल्यानंतर इथं बघा अशा पद्धतीने दिसेल. 10वीवरून कुठल्या कुशल कारागीर ब्युरो पुणे 1साठी भरला आहे ₹600 फी झाली. 12वीसाठी वरिष्ठ टेक्निकल असिस्टंटला भरला आहे ₹600 फी. अशा पद्धतीने फॉर्म भरून पे नाव करायचं आहे तुम्हाला. पे नाव टोटल किती होईल आता या तिन्हीच मिळून ₹1890 तुम्हाला पे करायचे आहेत. ₹90 वरती चार्ज लागत आहे तुम्हाला. 1890 पे करायचे आहेत तुम्हाला. हे अशा पद्धतीने पूर्ण पे केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा. आपण यामधील सर्व गोष्टी बघितल्या आहेत. होम बघितलं, ॲडव्हर्टाईज पूर्ण बघितली. वॅकन्सी सीट तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या आहेत. तुम्ही स्वतः त्या बघू शकता. त्यानंतर एज लिमिट किती आहे हे पण बघितलेलं आहे आणि फॉर्म कसा भरायचा, न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण बघितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.